फिरावं लागतंय। इतकी धूळ आहे, इतके खड्डे आहेत, लहान लहान मुलांची डोळे जाण्याची वेळ आली। आणि रिपोर्ट आपल्याला बघायचं पण एक मोठी बातमी येते दुबईमधनं। दुबईमध्ये एअर शो दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आणि उड्डाणाच्या वेळी तेजस विमान क्रॅश झाल्याचं कळतंय। दुबईमधली ही मोठी अपडेट आहे। उड्डाणादरम्यान हे लढाऊ विमान कोसळलेलं आहे। एअर शो दरम्यान ही मोठी दुर्घटना झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबईतल्या एअर शो मधली ही दृश्य, ज्यावेळी हे विमान क्रॅश झालं त्याची दृश्य आता समोर आली आहेत। मोठी दुर्घटना आहे आणि तेजस हे लढाऊ विमान क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबईमध्ये हा एअर शो होता आणि त्याच वेळी ही घटना झाल्याचं समोर येतं आणि मोठी दुर्घटना आहे। तेजस हे लढाऊ विमान क्रॅश झाल्याचं उड्डाणाच्या वेळी पाहायला मिळतं आणि त्याची दृश्यही आता समोर आलेली आहेत। आणि ते विमान क्रॅश झाल्यानंतर ज्या पद्धतीने आगीचे मोठे लोट आले त्याची ही दृश्य, त्यावरून आपल्याला या घटनेची भीषणता कळू शकते। उड्डाणाच्या वेळी लढाऊ विमान तेजस हे क्रॅश झालंय। अमित भिडे आपल्या सोबत आहेत अधिक अपडेट द्यायला। अमित, नेमका हा एअर शो काय होता, किती वाजताची घटना आहे, काय घडलं? दुबईमध्ये एअर शो, जागतिक दर्जाचा एअर शो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या एअर शो मध्ये जगभरातल्या एअरफोर्सने भाग घेतलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे। इथे जगभरातल्या विविध एअरफोर्सकडून म्हणजे वायुदलांकडून आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं जातं। त्याचबरोबर त्यांची एरोबॅटिक्स असतील, विमानांचं सादरीकरण असेल ते केलं जातं। हा एअर शो अत्यंत प्रतिष्ठेचा असा समजला जातो। तिथे भारताने तेजस विमानांचं सादरीकरण केलं होतं। गेल्या 2 दिवसांपासून तेजस तिकडे एरोबॅटिक्स करत होती। एरोबॅटिक्स म्हणजे हवाई कसरती करून दाखवत होती। कालही तेजसचा झाल्या होत्या आणि आजही या एरोबॅटिक्स सुरू होत्या। त्यामध्ये हा अपघात झालेला आहे। अर्थात अपघात तांत्रिक कारणामुळे झालेला आहे की अजून काही कारण आहे हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये। पण आता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार भारताचं तेजस विमान इथे अपघातात कोसळलेलं आहे आणि हे हानी झालेली आहे। अमित, या तेजस विमानाबद्दल अधिक आपण सांगू शकतो? किती विमानं एकूण या एअर शो मध्ये भारताची होती आणि या तेजस विमानाबद्दल काही माहिती कळली? हो, भारताने स्क्वॉड्रन 18 ही जी आपली स्क्वॉड्रन आहे त्यातली काही विमानं इथे सहभागी होण्यासाठी पाठवलेली होती। आणि या तेजस विमानांचं दुसरं महत्त्वाचं इथे सादरीकरण करण्याचं कारण म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीचं हे विमान आहे। अर्थात त्याचं इंजिन सोडून हे आपण वारंवार भारताकडून दावे केले जातात। तेजस हे पुढचं आपलं महत्त्वाचं विमान असेल, लढाऊ विमान असेल, अशा दृष्टीने भारत त्याच्याकडे पाहतो। आणि त्याचबरोबर तेजसची आपली स्वतःची गरज भागवून इतर देशांना आपण तेजस एक्सपोर्ट करू शकतो का, या दृष्टीने सुद्धा चाचपणी भारताची सुरू आहे। असे हवाई शो जे असतात, असे एअर शो जे असतात, तर अशा एअर शो मध्ये आपली जी मिलिटरी माईट आहे म्हणजे आपली जी क्षमता आहे आणि आपलं विमान एक्सपोर्ट होऊ शकतं का, म्हणजे आपण त्याचं निर्यात करू शकतो का, या दृष्टीने हे एक मोठी बाजारपेठ म्हणून सुद्धा अशा एअर शोकडे पाहिलं जातं। अशा एअर शो मध्ये तेजस विमान अपघातग्रस्त होणं हा अतिशय मोठा धक्का भारतासाठी आहे, आता तुर्तास तरी हे दिसतंय। या दुबईच्या एअर शो बद्दल अमित काही जास्त सांगता येईल? कशा प्रकारचा हा एअर शो होता आणि भारताने एकूण किती ठिकाणी यामध्ये सहभाग घेतलेला होता? आणि हे तेजस विमान जे आता क्रॅश होताना आपण दृश्यांमध्ये बघतोय त्याचा नेमका किती या मिशन मध्ये सहभाग होता, याबद्दल काही कळलंय? गेल्या 3 दिवसांपासून हा दुबई एअर शो सुरू आहे आणि यामध्ये जगभरातली सगळीच म्हणजे जे महत्त्वाच्या देश आहेत त्यांचे एअरफोर्स होती। याच्यामध्ये रशिया, अमेरिका ह्यांचा सहभाग होता। इनफॅक्ट पाकिस्तानचा सुद्धा एअरफोर्स यामध्ये सहभागी झालेला आहे। इस्रायलचं एअरफोर्स आहे, भारताचं सुद्धा आहे। भारताची सूर्यकिरण ही हॉक विमानं आणि तेजसची स्क्वॉड्रन 18 ही इथे सहभागी झाली होती। अर्थात ह्यामध्ये तेजस किती नेमकी विमानं सहभागी झाली होती हे मात्र वायुदलाकडून अजून प्रसिद्ध झालेलं नाहीये। पण त्याचबरोबर तेजस विमानं तिकडे सादर करणं हे भारताचं एक मोठं तिकडे एक महत्वाकांक्षी उद्देश होता, त्याला मोठा धक्का यातून बसलेला आहे। अश्विन, खरं अमित, आणि जसं तू सांगतोयस की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हा एअर शो सुरू आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे तेजस जे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं विमान मानलं जातं पुढच्या भारताच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने, तर ते लढाऊ विमान अशा प्रकारे क्रॅश झालेलं आहे। दुबईमधली ही दृश्य एअर शो मधली समोर येतात आणि जसं आपले प्रतिनिधी अमित भिडे सांगत होते, उड्डाणाच्या वेळी हे लढाऊ विमान तेजस क्रॅश झालं आणि आता बघूया नेमकं कारण समोर आलेलं नाहीये, नेमकं कशामुळे हे क्रॅश झालं। मात्र जी दृश्य समोर येतात ती अत्यंत भीषण आहेत। ज्या पद्धतीने हे विमान क्रॅश झालं, जमिनीवर कोसळलं आणि त्याच्यानंतर आगीचे मोठे लोट आपल्याला पाहायला मिळतात।
दुबईमधली ही दृश्य आहेत. एअर शो दरम्यान झालेली ही मोठी दुर्घटना आणि तेजस हे विमान क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि धुराचे प्रचंड मोठे लोट, आगीचे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत. हे विमान क्रॅश झाल्यानंतर दुबईतल्या एअर शो मधली ही दृश्य. आणि या एअर शो मध्ये जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, जगभरातल्या विविध देशांमधली विमानं सहभागी झालेली होती, ज्याच्यात भारताची देखील काही विमानं, ज्याच्यामध्ये तेजस होतं. त्याच तेजसचं सादरीकरण सुरू असताना, तिकडे प्रात्यक्षिकं सुरू असताना अशा प्रकारे तेजस हे क्रॅश झाल्याचं बघायला मिळतंय. आणि विमान क्रॅश झाल्यावर मोठी आग लागली, मोठे लोट, आगीचे, धुराचे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय. हे क्रॅश होताना देखील मोठ्या वेगाने जमिनीवर कोसळलेलं दिसतंय. आता बघूया, आणखी तपशील आपल्याला यायचा आहे हाती. मात्र उड्डाणाच्या वेळी हे लढाऊ विमान कोसळलं आणि अशा प्रकारची ही घटना घडली. दुबईमध्ये हा एअर शो होता, ज्याच्यामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने, ज्या वेगाने हे विमान जमिनीवर कोसळले, त्याच्यानंतर आगीचे मोठे लोट, आणि जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की तेजस विमान क्रॅश होणं भारतासाठी एक मोठा धक्का आहे. कारण भारताच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने तेजस हे अत्यंत महत्वाकांक्षी असं विमान आहे. पुढच्या भारताच्या संरक्षण ताकदीच्या दृष्टीने. आणि तेच तेजस विमान, आता लढाऊ विमान, हे क्रॅश झाल्याचं बघायला मिळतंय. दुबईमधल्या एअर शो मध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. तर उड्डाणाच्या वेळीच लढाऊ विमान क्रॅश झालं. एअर शो मधली ही दुर्घटना, ज्याची ही दृश्य समोर आलेली आहेत. अधिक तपशील आपल्या हाती यायचं आहे. नेमकं या विमानाचं क्रॅश होण्याचं, कोसळण्याचं कारण काय? तांत्रिक कारण होतं का आणखं काही घडलेलं होतं? हे सगळं पुढच्या काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार दुबईमधल्या एअर शो मध्ये मोठी दुर्घटना, उड्डाणाच्या वेळी क्रॅश झालेलं तेजस.